श्री स्वामी समर्थ. रामेश्वराजवळ शिवकांची आणि विष्णुकांची या नावाची 2 तीर्थक्षेत्रे होती. वैशपंथी लोकांची शिवकांची आणि वैष्णवपंथी लोकांची विष्णुकांती अशी ही सार्थ नावे होती. खरे तर शैव आणि वैष्णवांचे मतभेद विकोपाला गेले होते. त्या संबंधांना तडा गेला होता. वास्तविक हे दोन्ही तीर्थक्षेत्रे वैष्णवांना पूर्वी राजाज्ञेने जहागीर म्हणून मिळाली होती. त्यामुळे वैष्णवांचा उन्मत्तपणा खूप वाढला होता. तो कमी होणे आवश्यक होते. स्वामींना हे सारे अंतर्ज्ञानाने कळत होते. हा वैष्णवांचा उन्मत्तपणा नष्ट व्हावा म्हणून स्वामींनी राजाज्ञा काढून विचारणा केली की वैष्णवर्जन हो, तुम्हाला दोन्ही तीर्थक्षेत्रे आंदण म्हणून कोणी दिली याचा पुरावा द्या, नाहीतर तुमची ही जहागिरी जप्त करू. वैष्णवांनी खूप प्रयत्न केले, परंतु जुनी कागदपत्रे काही केल्या मिळेनात. त्यामुळे राजाने वैष्णवांची जहागिरी बंद केली. वैष्णवांचा मत आपोआप उतरला. शिवतत्वांना विरोध करण्याचे कारण नाही हे स्वामींनी त्यांच्या लक्षात आणून दिले. वैष्णव हवालदिल झाले तेव्हा त्यांना कळले की शिवकांचीमध्ये अवधूतावस्थेत एक सिद्ध योगी पुरुष आले आहेत. त्यांना शरण जा. वैष्णवजण शिवकांची येथे गेले आणि तेजस्वी समर्थांना पाहून भारावून गेले. त्यांनी आपली व्यथा बोलून दाखवली आणि स्वामींना ते शरण गेले. महासंकटातून मुक्त करा अशी त्यांनी स्वामींना विनंती केली. स्वामींच्या लक्षात आले की वैष्णवांचा अहंकार संपला आहे, म्हणून स्वामींनी राजाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घ्या असे वैष्णवजनांना सांगितले. त्याप्रमाणे राजाने अधिकारी स्वामींपाशी आले. स्वामी नदीच्या काठावर निवांत बसले होते. तेजपुंज स्वामींना पाहून राजाने अधिकारी चकित झाले. त्याने स्वामींना नमस्कार केला आणि नम्रपणे म्हणाले, स्वामी, ही दोन्ही तीर्थक्षेत्रे जहागिरी म्हणून प्राप्त झाली आहेत. एवढा कागदोपत्री पुरावा द्या. वैष्णवांनी दिला तरी आम्ही त्यांना त्यांची जहागिरी परत करू. स्वामी मंद हसले. अधिकारी चपापले. स्वामी आपल्या परमभक्तांना नेहमी अभयच द्यायचे. स्वामी फक्त एकच करायचे, मानवी मनातला काळोख आपल्या अतुलनीय सामर्थ्याने नष्ट करायचे. त्यासाठी भक्तांना प्रकाशदायी मार्ग दाखवायचे. लोकांच्या मनात फक्त संस्कारांचे बीज पेरीत स्वामींनी सर्वांना भगवंत सम्मुख केले. श्री दत्तात्रेयांची उपासना वाढली. मानवी आयुष्य लाभले आहे, त्याचा चांगला उपयोग करा एवढेच स्वामींचे सर्वांना सांगणे होते. त्यासाठी भगवंताला जे प्रिय आहे तसे आपण वागायला हवे हे स्वामींचे सांगणे होते. लोभ सोडा आणि भगवंताचा नामाचा स्वीकार करा. भगवंताला आपलेसे करून घ्या हा महाराजांचा दिव्य संदेश होता. त्यांनी शैव आणि वैष्णवांना एकच संदेश दिला की परमेश्वर एकच आहे. स्वतःच्या मनात दृढ झालेले द्वंद्व सोडा, मतभेद विसरा आणि एकत्र या.